नमस्कार. बीइंग वुमन टॉक्सच्या आजच्या एपिसोडमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहे अनिता अविनाश मगर यांना. नमस्कार अनिता ताई. नमस्ते. अनिता ताई न्यूमरोलॉजिस्ट आहेत, रेकी हिलर आहेत आणि अकल्ट मास्टर आहेत. गेली 6 वर्ष त्या न्यूमरोलॉजिस्ट म्हणून काम करत आहेत आणि अनेक जणांना त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा झालेला आहे. आजचा विषय प्रत्येकाच्या जीवनाशी खूप निगडीत आहे. अगदी जन्मजात बाळापासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्यासाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. नंबर अर्थात अंक हा आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे कसं, जन्मदिवस, जन्मतारीख, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, तुमचं नाव, त्या नावातली अक्षरं, या सगळ्यांचा तुमचं सिग्नेचर तेही महत्त्वाचं आहे. तर अनेकदा आपण असं ऐकतो की नंबर बदलला तर खूप फायदा झाला, एखादं अक्षर ॲड केलं किंवा एखादं अक्षर कमी केलं तर त्याचाही खूप फायदा झाला. तर ह्या सगळ्या गोष्टींची आपण आज यांच्याशी चर्चा करणार आहे. तर अनिताताई, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा. सो मच. आपल्या गप्पांना सुरुवात करायच्या आधी तुम्हाला एक मोठंसं गिफ्ट हॅम्पर देणार आहे. थँक्यू. काटदरे मसालेवाले यांच्याकडून. याच्यात 4-5 प्रकारच्या चटण्या, भाजणी, नंतर मसाले आहेत. हो अगदी. आणि पारंपरिक त्यांचे सगळे पदार्थ आहेत. 1958 पासून काटदरे आहेत आपल्याकडे. थँक्यू सो मच. थँक्यू. तर माझा पहिलाच प्रश्न असा आहे की नंबरचं आपल्या जीवनात किंवा आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे? नमस्ते रोहिणीताई, तुम्ही ह्या कार्यक्रमात मला बोलवल्याबद्दल तुमचे फार आभार आहेत. ॲज अ न्यूमरोलॉजिस्ट म्हणून मी तुम्हाला सांगेन की आपला जसा जन्म होतो, ठीक आहे, तो जन्म झाल्यानंतर आपण कोणत्या तारखेला जन्म घेतोय, आपली वेळ काय आहे, आपण कुठल्या हॉस्पिटलमध्ये, कुठल्या रूममध्ये आहे किंवा काय, हे सगळं नंबरशी निगडीत आहे. त्याच्यामुळे जसा आपला ह्या प्रवास जीवनाचा चालू होतो तसं आपल्याला नंबर्स आपल्यासाठी योजून दिलेले असतात देवाने आणि तसेच ते आपल्याला पुढे कॅरी करायचे असतात. तर नंबर हे आपल्या आयुष्यात तेव्हापासून ते आपला अगदी शेवटचा प्रवास जोपर्यंत आहे त्याच्यानंतरही आपल्याला त्या नंबरने ओळखतात किंवा त्या गोष्टीने आपल्याला आपली ओळख होते या जगामध्ये. तर म्हणजे जन्मतारीख ह्याचा खूप महत्त्वाचा अगदी रोल ह्याच्यामध्ये आहे आपल्यासाठी. ह्याच्यामध्ये मूल्यांक आणि भाग्यांक ह्याच्यामध्ये काय फरक आहे? मूलांक म्हणजे आपला जो जन्मतारीख, आपण ज्या जन्मतारखेला जन्म झालाय, उदाहरणार्थ माझा जन्म 4 तारखेला झालाय, तर 4 हा माझा मूलांक झाला. उदाहरणार्थ समोरच्या व्यक्तीचा जन्म 20 तारखेला झालाय तर तो 2 झाला. माझा 13 तारखेला झाला. हा, मग 13 म्हणजे तुमचा 1 आणि 3 प्लस किती झाले? 4. याचा अर्थ तुमचा 4 हा तुमचा मूलांक आहे. तर मूलांक म्हणजे आपण ज्या जन्मतारखेवरती जन्म होतो तो नंबर. म्हणजे 22 असेल तर तो 2 + 2 4 होणार. 28 असेल तर 2 + 8 10 होणार. आणि 10चा परत एक अंकी अंक म्हणजे 1 असा असतो तो मूलांक. आणि भाग्यांक म्हणजे डेस्टिनी नंबर पण म्हणतो आपण त्याला. आपल्या पूर्ण जन्मतारखेची जी टोटल असते, म्हणजे आपला जन्म तारीख, महिना आणि वर्ष, त्या सर्वांची टोटल करून एक लास्ट डिजिट वरती नंबर जो येणार तो आपला भाग्यांक. आता उदाहरणार्थ तुम्हाला घ्यायचंच असेल तर आपला भारत देशाचं जर तुम्ही पूर्ण जन्मतारीख घेतली तर 15 ऑगस्ट 1947. तर ह्या सर्वांची टोटल म्हणजे 15 + 1 + 5 + 8 + 1 + 9 + 4 + 7 ह्याची टोटल येते 35, म्हणजे 35 प्लस किती झाले? 3 आणि 5 8. 8 हा त्यांचा भाग्यांक झाला. सो अशी जी टोटल केल्यानंतर जो नंबर येईल तो भाग्यांक असतो आणि तो डेस्टिनी नंबर असतो आपला. ओके. आणि ह्या सगळा भाग्यांक, मूलांक ह्याचा सगळ्यांचा परिणाम कुठे कुठे होतो? प्रत्येक ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये. आपण लहानपणापासून आपलं करिअर असेल किंवा एज्युकेशन असेल, आपले नातेसंबंध असतील, आपलं करिअर किंवा सगळ्या गोष्टी ज्या रिलेटेड आपल्या आयुष्याच्या निगडीत येतात त्याला सगळ्यांना हा मूलांक आणि भाग्यांक हा रिलेट होत असतो. पण कसा, म्हणजे थोडंसं? आता प्रत्येक नंबरची एक वेगवेगळी क्वालिटी आहे. प्रत्येक आपले जे नंबर्स आहेत, 9 प्लॅनेट्स आहेत आपले, आणि आपण ज्या जन्माला येतो ते 1 ते 9 अंक असतात, बरोबर? 9 प्लॅनेट असल्यामुळे एक नंबर. आता ह्या प्रत्येकाची जर तुम्हाला उदाहरणार्थ द्यायचं झालं तर मी तुम्हाला एक छोटीशी गंमत सांगते. चालेल.
की तर समजा तुम्ही समोर माझ्या बसला आहात आणि मी ॲज अ 1 ते 9 अंकवाले कोणीतरी आपल्याला जज करणार आहे. आता तुम्ही छान साडी नेसून आलात, तर 1 नंबर ज्याचा मुलांक असेल तो काय म्हणेल, काय एवढी खास नाही ती साडी, एवढे व्यवस्थित नाही. ओके, असं. 2 नंबर मुलांकवाला काय म्हणेल, हा ठीक आहे, एवढं पण अच्छा ठीक आहे, चांगलं आहे. 3 नंबरवाला काय म्हणणार, की हा ही साडी अशी आहे छान बरं का, पण त्याला ही बॉर्डर इकडे वेगळी पाहिजे होती, तिकडे वेगळी, उगाच काय तर सल्ला देणार. हा 3 नंबर आहे. 4 नंबर काय म्हणणार, माझी बायको नाहीये ती, मला काय करायचं, कशी पण साडी नेसेल. असे 4 नंबरचे राहूचे असतात. ठीक आहे, राहू हा प्लॅनेट असतो. 5 नंबरवाला काय म्हणणार, की हा ठीक आहे, व्यवस्थित आहे, असता अजून वेगळा कलर तर अजून छान दिसला असता. म्हणजे एक बोल बच्चन टाईप 5 नंबर, जो बुधला मर्क्युरीला तुम्ही रिलेट करता. 6 नंबर काय करणार, तो डायरेक्ट शायरीच म्हणणार, तो थोडासा रोमॅन्टिक मूड मध्ये शुक्राला रिलेट करतो, विनसला. 7 नंबर एकदम स्पिरिच्युअल. तो काय म्हणणार की हा अरे ही साडी आहे ना, मी बरोबर त्या सिरियल मध्ये ना माता लक्ष्मीने नेसली होती अशी साडी, म्हणजे ते स्पिरिच्युअलिटी मध्ये जाणार. 7 नंबर हा स्पिरिच्युअल. 8 नंबर काय म्हणणार, हा चल तुला काय सांगायचं, काय रिप्लाय द्यायचा, चांगला द्यायचा वाईट द्यायचा, सांग लवकर, मला पटकन मोकळं कर. हा शनी, हे सॅटर्नचा असतो. 9 नंबर मार्स, मंगळ काय म्हणणार, चल ना लवकर, काय असेल ते लवकर उरकून घ्या आणि जाऊया आपण. म्हणजे हे एक वेगवेगळे स्वभाव झाले आपले, कसे राशीनुसार आपल्या बर्थ डेट वरून आपल्याला जो ग्रह आपल्याशी रिलेट आहे, निगडीत आहे, तसे हे स्वभाव झाले. तर सूर्य, हो खूप छान. ओके रोहिणी मॅम, आता एक गोष्ट सांगायची झाली तर नंबर 1 नंबर हा सूर्यदेवाला निगडीत आहे. ठीक आहे. आता सूर्य कसा आहे, ब्राईट आहे, तो शिस्तप्रिय आहे, तो त्याच्या वेळेवर येणार, त्याच्या वेळेवरच जाणार. ठीक आहे. तसेच काही असे लोक असतात जी 1 नंबरला बॉर्न झालेले असतात. 1 नंबर म्हणजे 1 जन्मतारीख 1, 10, 28 अशा तारखेंना जे जन्म झालेले आहेत ते 1 नंबरशी रूल करतात. मग ते कसे एकदम डॅशिंग असतात, प्रत्येक गोष्टी त्यांना एकदम अव्वल पाहिजे असते, म्हणजे प्रत्येक गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करणार, व्यवस्थितच पाहिजे सगळ्या गोष्टी, शिस्तप्रिय. तसाच 2 नंबर हा चंद्रग्रहाला रिलेट करतो, मूनला. मून म्हणजे कसं असतं, 15 दिवस अमावस्या असते, 15 दिवस पौर्णिमा असते. जशी सागराला भरती ओहोटी येते ना, तशीच ह्या लोकांचे सुद्धा स्वभावांमध्ये कमी जास्त प्रमाण होतात, मूड स्विंग्स होतात त्यांचे 2 नंबरवाल्यांचे. 3 नंबर म्हणजे देवगुरु, म्हणजे आपले गुरुग्रह ज्युपिटर. ते कसे एकदम नॉलेजेबल, प्रत्येक गोष्टीत फर्म असणारे, अशा काही टाईपचे. 4 नंबर हा राहूशी निगडीत असतो. राहू हा एक असा राक्षस म्हणता नाही येणार, पण असा एक आहे की त्याचे वध केल्यानंतर त्याचे असे 2 पार्ट्स केलेले असतात. एक डोक्याचा भाग म्हणजे इंटेलिजंट, सगळ्या गोष्टीत प्लॅनिंग पूर्व काम करणार, सगळ्या गोष्टी प्लॅनिंग करूनच करणार आणि त्याच्यामध्ये तो अव्वल असणार, कुठल्याही गोष्टीमध्ये त्याला कॉम्प्रोमाइज नाही चालणार, तो एकदम शिस्तप्रिय, सगळं नीट नेटकेपणा असा तो राहू, म्हणजे 4 नंबर. 5 नंबर हा असतो मर्क्युरीशी रिलेटेड, बुध ग्रह. कम्युनिकेशन, आपण जे बोलतो, आपली जी वाणी, आपण जे एकमेकांशी संवाद साधतो, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स असणे, हा आपला बुध ग्रहाशी निगडीत असतो. बरोबर. 6 नंबर म्हणजे शुक्र ग्रह. शुक्र हा विनस म्हणजे एकदम लक्झुरी, तुम्हाला सगळ्या गोष्टी कशा एकदम अप टू डेट पाहिजे, म्हणजे लाईफ टाईम मध्ये लक्झुरियस तुमच्या सगळ्या गोष्टी असणार, तुमचे विचार पण तसेच असणार, तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट नसणार, तुमची स्वप्न पण मोठी असणार, अशा टाईप मध्ये. 7 नंबर हा असतो स्पिरिच्युअलिटीचा. बरोबर. तो चंद्रग्रहाशी तो एक छायाग्रह असतो चंद्राचा, म्हणजे तो त्याच्याशी रिलेटेड असतो. तो एकदम स्पिरिच्युअल, एकदम देव, सगळ्या गोष्टी तुमच्या पाळणार, व्यवस्थित बघणार सगळ्या, आणि मग सगळी कामं करणार. 8 हा ग्रह असतो शनिदेवाचा. शनिदेव म्हणजे न्यायाचा देवता. त्याला शिस्त आवडते, त्याला कोणाशी धोका दिलेला आवडत नाही, त्याला लॉयलिटीला काम केलेलं आवडतं. म्हणजे तुम्ही बघाल ना तर बरेचसे जज किंवा जे लोक असतात जे न्यायाला सपोर्ट करतात, त्यांचा नंबर तुम्ही मुलांक 8 असणार. खूपच इंटरेस्टिंग आहे हे, बघायलाच पाहिजे. येस. आणि 9 नंबर जो असतो तो मंगळ ग्रहाचा. आता हे वर्ष आपलं
2025 हे मंगळालाच रिलेट करत आहे, मार्सशी. मग त्याचे काय मग ते सुद्धा तुम्ही खूप एन्थुसियास्ट असतात ते लोक, म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये अग्र असतात, पण काही गोष्टींमध्ये त्यांना राग पण तेवढाच येतो, त्यांना सहन होत नाहीत गोष्टी. तर हे काही छोटे छोटे ड्रॉबॅक्स पण असतात. तापला की तो खूप तापतो, त्याला स्वतःलाच कंट्रोल करता येतं, अशा टाईप. आणि आता आपल्याला या वर्षामध्ये आपण पाहताच आहात की जानेवारी पासून ते आतापर्यंत, आता तरी 6 महिने झाले, मंगलने अपना दंगल दिखाना सुरू कर दिया ऑलरेडी. आता 6 महिने राहिलेत. खूप गोष्टी त्याच्यासाठी आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायच्यात. कारण कसं आहे, पहिल्याच जानेवारीमध्ये तुम्ही पाहिलं हैदराबादमध्ये जंगलला आग लागली होती. म्हणजे हे आग लागणे, ऍक्सिडेंट्स होणे खूपच. नेक्स्ट आपण कुंभमेळ्यामध्ये किती प्रॉब्लेम झाला. नंतर ते RCCचा आपला मॅचचं ते किती लोकांची चेंगराचेंगरीमध्ये झाली. परत युद्ध झालं आपलं काश्मीरमध्ये, पहलगाममध्ये आपल्याला इतकं वाईट झाल्या गोष्टी. आणि आता विमान दुर्घटना, ती सुद्धा तुम्ही पाहाल ना तर 12/6/2025, 12 आणि 6 ची टोटल काय होते? 1 आणि 2 3 नाही, 1 आणि 2 3 आणि 6 9. 9 झाले. 2025 ची टोटल देखील 9च होते. खरंच. आणि तो दिवस त्यासाठी एकदम वाईट होता. खूप दुःख, आपण असं व्हायला नव्हतं पाहिजे. पण हेच ते आहे की मंगळ हा त्याचं काम दाखवायला सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे आता इथून पुढे देखील आपल्याला मी एक नेसेसरी आहे ती सांगेल टिप की उगाच गरज नसताना कुठे प्रवास करू नका, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, जेणेकरून हे असे इन्सिडेंट्स होणार आहेत. अजून भूकंप पण व्हायची शक्यता आहे. त्याच्यामुळे हे 6 महिने थोडे तुम्ही अलर्ट राहा. हे आपण जे मार्गदर्शन घेतो म्हणजे न्यूमरोलॉजिस्ट कडून, जन्मतारखेवरून किंवा मूलांक भाग्यांक, ते कोणत्या वयापासून सुरू करू शकतो आपण? न्यूमरोलॉजी मध्ये कसं, अंकशास्त्र एक असं विज्ञान आहे, असं सायन्स आहे की तुम्ही ते कधीही 5 वर्षानंतर तुम्ही ते मूल जेव्हा झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता. तुम्ही मगाशी जे सांगितलं होते की जन्म झाल्यापासून नंतर सुद्धा तुम्हाला हे होतो, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण ते बघू शकतो की आपल्याला ऍडमिशन घ्यायचे, आपल्याला कॉलेजमध्ये महत्वाच्या गोष्टीत आपलं करिअर निवडायचं, तर हे नंबर्स आपल्याला आपल्या ग्रीड प्रमाणे, आता ग्रीड असतो, एक वेदिक ग्रीड असतो आणि लोशो ग्रीड असतो. वेदिक ग्रीड वेगळा असतो, लोशो ग्रीड वेगळा असतो. तर त्याप्रमाणे आपण ते अनालाइज करतो की आपल्यासाठी फ्युचरमध्ये आपल्या कुठल्या क्षेत्रात जायचंय, ते आपल्यासाठी योग्य आहे की नाहीये, ते आपण सगळं आपल्या जन्मतारखेवरून, ग्रीडवरून ओळखू शकतो. म्हणजे समजा तुमच्याकडे एखादा स्टुडंट आला की त्याला तो कन्फ्युज आहे की मी कुठे ऍडमिशन घेऊ, मग तुम्ही त्याचं ते योग्य मार्गदर्शन करू शकता. योग्य मार्ग, खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच छान आहे हे. अजून एक विचारायचं होतं, म्हणजे हे ऑनलाईन पण तुम्ही मार्गदर्शन करता? हो. तर ते ऑनलाईन कसं होतं? म्हणजे मी घरातून तुमच्याशी मला विचारायचे प्रश्न किंवा हो, मी तुमचं कन्सल्टेट करणार, तुमचं सगळे मला काही पाहिजे ते सगळे डिटेल्स तुमच्याकडून घेणार आणि 2 दिवसाचा टाइम घेणार, मी स्टडी करणार. तुम्हाला परत झूम कॉलवर जर तुम्हाला हवे असेल मीटिंग, तर मी त्यावरही अरेंज करू शकते, किंवा कॉलवर किंवा प्रत्यक्ष भेटून पण आपण करू शकतो. तर ऑनलाईन हे अवेलेबल आहे, म्हणजे झूम आपण मीटिंग करू शकतो. 30-40 मिनिट्स आपल्याला तुम्हाला प्रश्न काय विचारायचे समोरासमोर आपण बसून करू शकतो. आणि तुमच्याकडे तर आमचा मूल्यांक आणि भाग्यांक दोन्ही असणारच, त्यावरून तुम्ही व्यवस्थित सांगू शकता. ओके. आणि मी मगाशी जे बोलले ते अक्षर एखादं आपण ऍड करायचं किंवा कमी करायचं, तर ते कसं काय होतं, म्हणजे त्याचा काय उपयोग आहे? बरोबर बोललात तुम्ही. नाव आपल्याला ह्या जगात जन्मल्यापासून नावाने ओळखलं जातं, आपलं एक नाव ठेवलं जातं. तेच आपलं स्कूलवर असतं, सर्टिफिकेटवर असतं, आपल्या जन्माच्या दाखल्यावर असतं. समोरचा माणूस आपल्याला त्या नावाने ओळखतो. त्याच्यामुळे नाव हे खूप महत्वाचं आहे. आता कसं आहे, आपल्या आईवडिलांनी जे आपलं नाव ठेवलेलं असतं त्यांनी त्यावेळेला विचार केलेला नसतो, किंवा त्यांना जे आवडलेलं असतं त्यांनी ते नाव ठेवलेलं असतं. ट्रेंड चालू असतो त्यावेळेला. अगदीच. आता कोणी लता मंगेशकर दिदींच्या वेळेला, आता माझ्या मोठ्या बहिणीचं नाव लता ठेवलेलं, कारण त्यावेळेला त्यांना, माझ्या वडिलांना ते आवडायचं. मग असे काही नावं ठेवलेले असतात. पण आपल्या जन्माच्या तारखेवरती जर ते नाव सूट होत नसेल तर आपण त्याचे स्पेलिंग चेंज करू शकतो.
और अदर ऑप्शन आपण नाव सुद्धा चेंज करू शकतो. कसं बायकांचं नाव बऱ्याच वेळा चेंज होतं लग्न झाल्यानंतर. येस, पण तेही आपल्याला त्याचं टोटल असते. प्रत्येक लेटरला एक नंबर योजून दिलेला असतो. हो का? ते नंबर्सचे टोटल आपण केली तर ते आपल्याला किती रिलेट होत आहे, आपल्याला किती पॉझिटिव्ह आहे ते आपण चेक करायचं. आता तुम्ही जर पाहाल ते ऍक्ट्रेस बॉलिवूडमध्ये बऱ्याच जणांनी आपल्या नावाच्या स्पेलिंग मध्ये चेंजेस केले आहेत, त्याच्यामध्ये फायदे झालेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. तर नंबर्स अगेन नंबर्स आले, पण मग ते लेटर आणि नंबर्स कसं? प्रत्येक लेटरला नंबर्स दिलेले आहेत. त्याच्यामुळे आपण आता आपल्या नावाचं स्पेलिंग करणार, त्या लेटरला कुठला नंबर आहे त्याची टोटल करणार आणि टोटल करून आपल्याला कंपाऊंड मिळतं. ते कंपाऊंड कितीवर येतंय, त्याचा जो कंपाऊंड येत होता तोही त्यांच्या बर्थडेटला सूट होत नव्हता. त्याच्यामुळे त्यांची कंपनी थोडीशी लॉस मध्ये गेली, त्यांना त्याच्यामध्ये नुकसान लागले. येस, तर कुठलीही गोष्ट आजकाल छोटी गोष्ट असेल तरी आपण हे चेक करूनच करतो. लहान मुलांचं नाव सुद्धा माझ्याकडे बरेचसे कन्सल्टन्सी मी केलेली आहेत. जन्मजात मुलांचे नाव सुद्धा त्यांच्या तारखेनुसार मी सेट करून दिले. म्हणजे एकदाच नाव आपण सेट केलं की लाईफ टाईम आपल्याला प्रॉब्लेम्स येत नाही ना कशाचे. किती छान. म्हणजे लोकांनी जरा लक्षात ठेवायला पाहिजे किंवा आपलं स्वतःचं नाव. आता मलाही असं थोड्या वेळाने वाटतंय की माझ्याही नावाचं मी नंबर चेक करून घेईन. येस, ऑफकोर्स आपण करूया. अजून अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्याचा म्हणजे बिझनेस म्हणा, रिलेशनशिप म्हणा किंवा सक्सेस याच्यावरती, या गोष्टींवरती अजून कुठल्या गोष्टी आहेत? म्हणजे ह्या 3 सोडल्या, बिझनेस, सक्सेस, रिलेशनशिप. आता एक महत्वाची गोष्ट, हातात तुमच्या मोबाईल आहे. हो, आता आपल्याला 24 तास मोबाईल शिवाय पर्याय नाही. अगदी बरोबर. जो आपण नंबर घेतलाय मोबाईलचा, ठीक आहे, तो नंबर लोक आपल्या नावाने सेव्ह करतात. म्हणजे आपली व्हायब्रेशन तिथे जॉईन झाले, फ्रिक्वेन्सी जॉईन झाली आहे. ठीक आहे, माझ्या नावाने तुमच्याकडे नंबर जो सेव्ह आहे तो मला रिलेट करणार आहे. ठीक आहे, म्हणजे मला काही फायदे तोटे किंवा माझे काही प्रॉब्लेम्स आहेत, हेल्थ वाईज असू दे, रिलेशनशिप्स मध्ये असू देत किंवा करिअर मध्ये असू दे किंवा पैशांसंदर्भात असू देत, तर ते आपल्याला त्याचे रूल होणार आहेत. तो नंबर सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आत्ताच्या घडीला, कारण तो नंबर आपण घेऊन चाललेलो आहे. आपल्या नावावर लोक सेव्ह करतात. आपलं नाव जिथे येईल तिथे तो नंबर आलेला असतो, त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला मॅच होते. तर कधी कधी नंबरमुळे काय होतात, आपल्याला प्रॉब्लेम्स येतात, हेल्थचे पण प्रॉब्लेम येतात. तर ज्याच्या मोबाईल नंबर मध्ये 28 हे कॉम्बिनेशन असेल, बरं, नंबर्स हे 10 डिजिट्स मध्ये असतात. बरोबर, शेवटचे 4 आकडी जे नंबर असतात ते खूप महत्वाचे असतात मोबाईल नंबर मध्ये. त्याच्यावर आपलं सगळं फ्युचर किंवा आपले जे काय आता रुटीन चालू आहे ते डिपेंड असतं. लास्ट नंबर काय येतो, लास्ट नंबरला 1, 2, 3 हे सगळे वेगवेगळे त्याचे क्वालिटीज येतात. टोटल काय येते नंबरची ते सुद्धा महत्वाचं. आता आपल्या प्रत्येकाचं क्षेत्र वेगवेगळं आहे. कोणाचं बॉलिवूडचं आहे, कोणाचं तुमचं डॉक्टरचं आहे, कोणाचं पार्लरचं आहे, ब्युटीचं आहे किंवा लक्झुरियस काय असतील, त्याच्यासाठी सुद्धा टोटल मोबाईलची नंबर ही सुद्धा आपल्याला काय कस्टमाइज करून घेता येते. येस, आणि प्रत्येकाला जे कॉम्बिनेशन येतं नंबर्स मध्ये आपल्या, आता 28चं कॉम्बिनेशन, त्याला लाईफ मध्ये 110% डायबिटीसचा इश्यू येणार. 2 आणि 8. येस, मोबाईल मधले. येस, किंवा 1-6चं कॉम्बिनेशन जर आलं, 1-6 किंवा 6-1, त्याला रिलेशनशिप मध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स येणार किंवा त्याच्या स्पाऊस मध्ये म्हणजे पार्टनर मध्ये हेल्थचा प्रॉब्लेम डेफिनेटली येणार. येस, आता 3-7 किंवा 7-3 आला तर त्याला लाईफ मध्ये त्याचं करिअर निवडायला किंवा त्याचे जे काही भविष्याचे प्रॉब्लेम्स आहेत ते काही त्याला येणार नाही, त्याला व्यवस्थित येणार. ज्याचा नंबर 1-5 आला आहे कॉम्बिनेशन मध्ये, त्याला घरातून बाहेर राहूनच त्याचं करिअरला त्याला प्रगती मिळणार आहे. म्हणजे स्वतःच्या घरापासून लांब राहून, वडिलांपासून लांब राहून. तर असे काही गोष्टी आहेत, तर ते आपण मॅच करून नंबर सुद्धा घेऊ शकतो. कारण नंबर ही अशी गोष्ट आहे, जन्मतारीख तर आपण चेंज नाही करू शकत, ती आपल्याला नशिबाने मिळालेली, आपल्या बॅक पूर्वकर्मानुसार आपल्याला हा नंबर जन्माचा मिळालेला आहे. त्या दिवशी आपण जन्म घेऊन आलोय. पण नंबर, मोबाईल नंबर अशी गोष्ट आहे की ती आपण चेंज करू शकतो. तर का नाही चेंज करायचा? जर आपल्याला त्याचा फायदा होणार असेल
काही गोष्टी आपल्या थांबून राहिल्या असतील, काही ऑब्स्टॅकल्स असतील आपल्या आयुष्यात आलेल्या, आपल्याला काही गोष्टींमध्ये प्रगतीच होत नाही, आपला काही बिझनेस आहे ती कंपनी रनच नाही करत आहे, किंवा काही अडचणी येत आहेत, तर त्याच्यासाठी आपण तो मोबाईल नंबर चेक करून जर त्या हिशोबाने आपण तो डिझाईन केला तर त्याचा फायदा तर होणारच आहे ना. खूपच सोपं आहे ही गोष्ट. म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं म्हणजे हे उपाय आहेत, म्हणजे हे करू शकतो आपण. डेट तर चेंज करू शकत नाही आपण ज्या जन्माला आलोय त्या दिवशी, पण नंबर आपण चेंज करून आपली फ्रिक्वेन्सी चेंज करू शकतो. खूपच इंटरेस्टिंग आहे. एखादं उदाहरण सांगाल का, म्हणजे तुम्हाला नाव न घेता असं की बदल केला आणि काय फरक पडला? हो मॅम, अशी बरीच उदाहरणं आहेत. मी आतापर्यंत कमीत कमी 40 ते 50 मोबाईल नंबर चेंज केलेले आहेत. आणि त्यांना सगळ्यांना फरक पडला. म्हणजे प्रत्येकाचा, एक तर बिझनेसमॅन आहे मोठा, मुंबईला राहतात ते, अशीच ओळख झाली कोणाची थ्रू, तरी मी 2 जणांचे चेंज केले होते नंबर, त्यांना तो फायदा झाला म्हणून त्यांनी रेफरन्स दिला. तर त्यांचा बिझनेस 4 वर्ष झाली कोरोनापासून तो एकदम बसूनच गेला होता. म्हणजे फार त्यांचे एम्प्लॉईज पण टिकत नव्हते ना, त्यांचा एकदम काय म्हणून आपण लॉस मध्ये गेला होता. नंबर चेंज केल्यानंतर विदिन 3 मंथ्स, म्हणजे कोणाला ऍक्टिव्हेट व्हायला नंबर 1 महिन्यात पण होतो, कोणाला 2 महिने लागतात, कोणाला 3 महिने. त्यांना 3 महिन्यात जो काही त्यांचा अपग्रेड झालाय ना बिझनेस मध्ये, म्हणजे त्यांनी अक्षरशः फोन करून म्हणे नाही मला भेटायचंय म्हणे तुम्हाला, की ह्या गोष्टींमुळे मला खूप चेंजेस झालेत आणि माझ्या बिझनेसमध्ये पण फार मला प्रगती मिळाली आहे, जी खूपच बसून होतं सगळ्या गोष्टी, कमीत कमी त्याच्यातून आम्ही बाहेर निघालोय. म्हणजे प्रगतीचे मार्ग त्यांना दिसले. अगदी सोपी गोष्ट आहे. आणि दुसरं एक महत्वाचं उदाहरण तुम्हाला सांगेन, की माझं रिलेटिव्ह मध्ये एक जोडी होती, म्हणजे हजबंड वाईफ. त्यांच्या मोबाईल नंबर मध्ये एक असा नंबर आला होता कॉम्बिनेशन, की त्यांच्या रिलेशन मध्ये खूप प्रॉब्लेम्स येत होते. म्हणजे कमीत कमी 20 ते 22 वर्षांचा संसार, अचानक तो नंबर 4 वर्षापूर्वी चेंज केल्यामुळे फारच इश्यू येत होते. त्यांनी मला एकदा असं सांगितलं की असे प्रॉब्लेम्स येतात. मी सहज म्हटलं तुझा नंबर मी बघते एकदा चेक करून, कारण आपण जनरली कसं नंबर बघत नाही, आपण नावाने नंबर सेव्ह केलेला असतो. तर तिला म्हटलं अरे मी 2 दिवस घेते, तुझा नंबर तुला पाठवून देते, हा नंबर तू इमिजिएटली चेंज कर. त्याच्यानंतर 1 महिन्यातच फार फरक, म्हणजे इतकं बॉन्डिंग परत पूर्वीसारखं त्यांचं झालं होतं की अशाच रेफरन्सने मी आज 40 ते 50 नंबर चेंज केलेले आहेत. खूपच ग्रेट. म्हणजे अगदी साधी सोपी गोष्ट आहे, फार काही त्याच्यामध्ये करायला लागणार नाहीये. पीक पॉइंटला जी मुलं आता जी करिअर साठी असतात, ते पण एखादं उदाहरण ऐकायला आवडेल. करिअर निवडताना महत्वाचं त्यांच्याकडे मोबाईल नंबर तर असतोच, तर त्यांना आपण टोटल एक नंबरवर जर दिला नंबर मोबाईल डिझाईन करून, तर त्यांचे असे मार्ग ओपन होतात. त्यांना ज्या क्षेत्रात त्यांना जायचंय ना ते ऑटोमॅटिकली त्यांच्याकडे येतात गोष्टी चालून. बरोबर. म्हणजे करिअरच्या दृष्टीने. येस, करिअर. आणि आता समजा करिअर पूर्ण झालंय पण आता जॉब मध्ये काही अडथळा आहे किंवा अशा लोकांना पण तुम्ही देता? हो, त्यांचे काही प्रॉब्लेम्स असेल तर आपल्याकडे रेमेडीज वगैरे आहेत, आपल्याकडे उपाय आहेत, ते आपण त्यांच्या प्लॅनेट नुसार बघून त्यांना सांगत असतो. म्हणजे जन्मतारीख तुम्हाला लागेल त्याच्यासाठी, जन्मतारीख, वेळ, प्लेस आणि तुमचा मोबाईल नंबर, या 4 गोष्टी दिल्या की तुम्ही सांगू शकता त्याच्यासाठी खूप. आणि मग त्याच्यात फक्त तुमचा उपाय म्हणजे मोबाईल नंबर चेंज केलात तर म्हणजे त्या गोष्टी तर आपण करणार, पण आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत ऍज पर आपले प्लॅनेट्स, आपले कुठल्या सुप्त ग्रहामध्ये घरांमध्ये बसलेले आहेत किंवा काय, त्यांना ऍक्टिव्हेट कसं करायचंय, त्याच्यासाठी काय रेमेडीज आहेत, तर ते आपण देऊन त्याच्यासाठी करू शकतो. कारण असं तुम्ही सांगायला लागल्यावर आता मला एकदम असं आठवायला लागलं की अरे म्हणजे मी याला सांगू शकते की तुझ्या जॉबसाठी तू आता प्रयत्न करतोयस तर तुला हे अशा गोष्टी. जॉबसाठी तर माझ्याकडे एनर्जी सर्कल्स असतात. हो का? जे आपण कमीत कमी आपल्या मोबाईल मध्ये वॉलपेपरला पण लावू शकतो, रूम मध्ये सुद्धा लावू शकतो, की जे त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला मॅच होते. तर त्या ओरामध्ये आपण आलो ना की ते ऑटोमॅटिकली. तर 3-4 जणांचे जॉबचे प्रॉब्लेम्स होते, म्हणजे इन्क्रीमेंट त्यांना मिळत नव्हती, बॉस आपण ऑफिस पॉलिटिक्स म्हणतो त्या टाइप मध्ये गोष्टी, फार म्हणजे फ्रस्ट्रेशन मध्ये आले होते. 2 जण एम्प्लॉईज होते, ते मला सांगितलं असा असा प्रॉब्लेम आहे मॅम, काय करावं. मी त्यांना काही 2-3 रेमेडीज होत्या त्या दिल्या, प्रॉब्लेमच सॉल्व्ह. म्हणजे वैदिक मंत्र सुद्धा आहेत
त्याच्यासाठी जे आपण उच्चारले, आपण चॅन्ट केले वैदिक मंत्र, त्यांनी सुद्धा फार फरक पडतो. आता आपण जे बोललो की जॉबसाठी हे करायचं, तर एनर्जी सर्कल तुम्ही आता बोललात, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. एनर्जी सर्कल म्हणजे एक एनर्जी असते, ठीक आहे. ती एक पर्टिक्युलर वे मध्ये असते, म्हणजे एक डिझाईन असते ती, आणि त्या गोष्टींना आपण पाहून ते आपल्याला आपल्या ऑरामध्ये आपल्याला जे काही युनिव्हर्स कडून हवे आहे त्या गोष्टी ते अट्रॅक्ट करते. त्याला वेगवेगळे तसे एनर्जी सर्कल्स आहेत. तर ते तुम्ही वॉलपेपर आहेत जे आपण मोबाईलवर सेट करू शकतो. तर जॉबसाठी एक असा सुंदर वॉलपेपर आहे जो ग्रीनरीचा असतो. त्यांनी बऱ्याच जणांचे जॉब असे अट्रॅक्ट झालेले आहेत, आणि म्हणजे त्यांना जे मनासारखे जॉब हवेत ते त्यांना मिळालेले, त्यांना संधी ऑटोमॅटिकली चालून आलेल्या आहेत. हेल्थचे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यासाठी पण खूप छान छान सर्कल्स आहेत. एक गोल्डन स्टार म्हणून आहे, विक्ट्री स्टार म्हणून सर्कल. त्यांनी सुद्धा आपल्याला नवीन नवीन आपल्याला आयुष्यात काय संधी मिळत नाहीयेत, काही गोष्टींमध्ये आपल्या अडचण आहे, काही पैसे आपले कुठेतरी अडकलेत, मोठी अमाऊंट असेल छोटी असेल, ते जरी आपल्या ऑरामध्ये आपल्या एनर्जी सर्कल जे असतात ते आपल्या ऑराशी कनेक्टेड पाहिजेत. तर तिथे आपली नजर गेली पाहिजे, तर ते आपल्याशी कनेक्ट झाले की त्या गोष्टी ऑटोमॅटिकली घडायला लागतात. तशाच पाहिजे तशाच त्या घडून येतात. म्हणजे असं म्हणल्यावरती मग दिसायला लागतात कोणाकोणाचे काय प्रॉब्लेम आहे किंवा काय. आता जे आपण अक्षरांबद्दल बोललो किंवा नावाबद्दल बोललो, ते जसं बर्थ डेटशी रिलेटेड आहे किंवा नाहीये ते बघायला लागतं, तसं मला एक कंपनी लोगो म्हणा किंवा कंपनीचं नाव, ह्याच्यासाठी पण काहीतरी असे मूल्यांक किंवा असू शकतात ना. महत्वाचा मुद्दा तुम्ही बोलला आहात. आता बिझनेस, आपण जो व्यवसाय करतो, आयुष्याची पुंजी आपण त्याला लावलेली असते. बरोबर. आपली मेहनत लावलेली असते. हो ना. ठीक आहे. आपले स्ट्रॅटेजीज, आपले काही कष्ट आपण केलेले आहेत त्याच्या मागे. एक छोटीशी कंपनी उभी करायला आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. ठीक आहे. आणि जर तीच जाऊन पुढे रन नाही झाली कंपनी किंवा आपल्याला त्याचे फायदे नाही झाले तर आपलं नुकसान किती होतं. तर जो आपला कंपनी आहे, मोठे मोठे बिझनेसमॅन असतात, ते जे एकदम प्रख्यात बिझनेसमॅन आहेत, ते काय करतात, त्यांच्या नावाने कंपनी कधी रन करत नाही. त्यांचा तो लोगो असतो, तर लोगो किंवा ब्रँड नेम असतं. ब्रँड नेमनेच त्यांची कंपनी रन करतात. तर ब्रँड नेम हा देखील खूप महत्वाचा असतो. आता तुम्ही लेटर्स बद्दल, तुम्ही अल्फाबेट्स बद्दल मला विचारलं, अक्षरांबद्दल. जसं आपल्या नावांमध्ये महत्व आहे, तसंच आपण कंपनीचं काय नाव ठेवणार आहे ते आपल्याला किती सूट होतंय, त्याची टोटल कितीवर येते, ते सुद्धा आपल्याला चेक करून बघावं लागतं. बरोबर. कारण मोठे मोठे कंपनीज जे सक्सेसफुल आपण आता पाहतोय, त्यांनी सगळे न्यूमरोलॉजिस्ट करूनच सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. तर नंबरची टोटल, त्या नावाची टोटल प्लस लोगो हा इतका महत्वाचा असतो की तो आपल्याला बिझनेस आणतो, आपल्याला कस्टमर्स, आपले क्लायंट्स, आपला स्टेबिलिटी आणतो आपल्या बिझनेसमध्ये. तर लोगो हा खूप महत्वाचा. आता लहान मुलांचंच उदाहरण सांगते. आपण छोट्या मुलांबरोबर कुठे गेलो शॉपमध्ये किंवा काय, त्यांना काय हवं असतं, पेप्सी, चॉकलेट, कॅडबरी, किंवा आजकालची लहान मुलं सुद्धा बघा लक्झुरियस कार असतात, त्यांना त्यांचं नाव सुद्धा घेता येत नसतं. मर्सिडीज आले किंवा ऑडी आली किंवा काय, पण लोगोवरून मुलं ओळखतात की ही कार आहे आणि ही मर्सिडीज आहे, ही BMW आहे. सो लोगो हा अट्रॅक्ट करतो कोणाला, कस्टमरला, क्लायंटला. आपला बिझनेस तो खेचून आणतो. त्यामुळे लोगो हा खूप महत्वाचा आहे, कंपनी नेम आणि लोगो. मग त्यासाठी पण आपण ते मूल्यांक वगैरे काढून तुम्ही देता? तुमचं काय रिलेट आहे, तुमचा बिझनेस कुठला आहे आणि तुमचा बर्थ डेटला तो करून आपल्याला तो लोगो डिझाईन पण करून देता येतो. प्लस तुमचं विजिटिंग कार्ड सुद्धा डिझाईन करून देतात. तर तो ऍज पर वास्तू विजिटिंग कार्ड असतं. विजिटिंग कार्ड वरून सुद्धा खूप बिझनेस येतात आपले, तर तो सुद्धा डिझाईन करून देता येतो. खूप ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्वाच्या आहेत. खूप छोट्या गोष्टी आहेत आणि खूप महत्वाच्या आहेत. आणि न्यूमरोलॉजी हाला किती महत्व आहे आपल्या आयुष्यात, अगदी छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या गोष्टींपर्यंत कुठेही त्याचा उपयोग होतो. खरंच आहे. छोटे छोटे म्हणजे आता आजारी पडलेत कोणी, तर त्याला वैदिक आपले मंत्र आहेत. आपल्याला शिक्षणामध्ये, आता समजा कोणाला म्युझिक इंडस्ट्रीमध्ये जायचंय, कोणाला तुमचा
जे काही मोठे मोठे पदवी घ्यायची आहे त्याच्यासाठी तुम्ही बीज मंत्र आहे सरस्वती मातेचा ऐम, हा जर जाप केला, मुलांकडून जाप करून घेतला तर त्याला त्याच्यासाठी खूप फायदे होणार आहेत. समजा गम आपला गणपती बाप्पाचा, जो नवीन सुरुवात करायची आपल्याला कुठल्याही गोष्टीची, मग बिझनेस असो किंवा आपली आयुष्याची सुरुवात असो किंवा स्कूलमध्ये मुलांना, तर त्या गोष्टी, तो एक मंत्र असा आहे बीज मंत्र जो गणेशाचा आहे, तो आपण जाप केल्याने किंवा काही त्याच्या रेमेडीज केल्याने आपल्याला त्याचे खूप फायदे होतात पुढे. पैसा आज कोणाला नकोय, बरोबर, प्रत्येकाला पैशाशिवाय कुठली गोष्ट होत नाही. तो पैसा मिळवतो आपण, मेहनत तर ऑब्व्हियसली मेहनत करायलाच लागणार आहे, तुम्हाला हार्डवर्क करायलाच लागणार आहे, त्याशिवाय काही नाहीच आहे. पण त्याच्यासाठी एक छोटा बीज मंत्र आहे जो लक्ष्मी देवीचा आहे, श्रीम. तुम्ही तो डेली चॅन्ट करा ना 108 वेळाला, तुम्हाला बघा काय प्रॉब्लेम्स आहेत ते आपोआप सॉल्व्ह होतात. तर हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर सिग्नेचर पण खूप महत्वाचं आहे. ते आपल्याला बोलायचंच आहे सिग्नेचरचं. सिग्नेचर म्हणजे आपली प्रत्येक डॉक्युमेंट्स असू दे, महत्वाचे कागदपत्र असू दे, चेकवर सही लागते. चेक आपल्याला सही असल्याशिवाय बँकेत गेल्यावर कोणाला पैसे देणार कोणी नाही. सो ते चेकवरची सही, ती सही सुद्धा खूप महत्वाची असते, त्याच्यावर सुद्धा प्रत्येक गोष्टी डिपेंड्स असतात. बरोबर. तर ती सही सुद्धा आपण चेंज करून देऊ शकतो. म्हणजे समजा एखादा बिझनेस सुरू करायचा आहे तर तुमच्याकडे आला, समजा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे क्रॉस चेक करूनच सगळ्या गोष्टी कराव्या, किंवा तुमचा लोगो कसा आहे, त्याच्यामध्ये रंग कुठले आहेत, अगदी हा पण एक गोष्ट आहे. नंतर त्यातली रंगाचं अक्षरं तुम्ही बोललात कशी म्हणून आहेत. सांगते, मॅगडी मध्ये आपल्याला काय वाटतं, येलो कलर दिसतो, महिन्याला असं वाटतं की नाही जाऊया, तो कलर आहे ना तो अट्रॅक्ट करणार आहे. येस. आता वॉच अनालायझिस हे सुद्धा खूप महत्वाचं सायन्स आहे बरं. म्हणजे आपण हे वॉच जे आपण आपल्या मनगटावर इथे असं घालतो, इथे आपल्या वेन्स असतात 72,000. ठीक आहे, ह्या सगळ्या रिलेटेड आपल्या माइंडशी असतात. जेव्हा आपण वॉच, आता हे सायन्स एवढं कोणाला माहिती नाहीये, पण तुम्ही जेव्हा वॉच मध्ये पण भरपूर गोष्टी असतात, ब्लॅक डायल, त्याची डायल, त्याचं स्ट्रॅप कुठल्या टाईपचा आहे, कसा आहे, त्याचे नंबर्स कसे आहेत आतमधले, त्याचा कलर कुठला आहे, हे सुद्धा तुम्ही चेंज करून तुमच्यासाठी जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या अट्रॅक्ट करू शकता. व्हेरी गुड. येस, ही तर खूप महत्वाची माहिती होती. हो, कारण वॉच प्रत्येक जण घालतो, वॉच पण प्रत्येक जण घालतो, आणि आपण सिग्नेचर, कितीतरी गोष्टी आहेत. ब्रँडेड वॉच घेण्यासाठी पैसे किती देतो, पण ते जर नाही आपल्याला सूट झालं तर काय, त्याचे फायदे नाही, त्याचे तोटे येतात. मग अशा गोष्टी आहेत. बरोबर. तुमच्या हातात जे काही क्रिस्टल्स आहेत ना, त्याच्याबद्दल मला जरा विचारायचं होतं की हे क्रिस्टल्सचा उपयोग काय आहे आपल्या. बरोबर, फार छान विचारलात, कारण माझा आवडीचा विषय हा खूप. क्रिस्टल्स म्हणजे हे नॅचरल पृथ्वीच्या भूगर्भामध्ये आपल्याला सापडतात. ठीक आहे, आणि त्याचे असे बीड्स मध्ये फॉर्म करून आपण करतो. पण रॉ फॉर्म मध्ये जे क्रिस्टल्स असतात ते सुद्धा आपल्या ऑरामध्ये आपण कनेक्टेड ठेवलेत, तर आपल्यालाही त्याचा फार फायदा होतो. उदाहरणार्थ आता हे रोज क्वार्ट्स आहे. रोज म्हणजे पिंक कलरचे जे क्रिस्टल्स असतात ते मुख्यत्वे रिलेशन साठी असतात. म्हणजे आपले नाते, आपले घरातले बॉन्डिंग कसं असतं, हजबंड वाईफचं, मुलांचं त्यांच्या वडिलांशी किंवा सासू सुनेचं, तर ते पिंक हा जो क्रिस्टल असतो, रोज क्वार्ट्स म्हणतात त्याला, तो जर आपल्या ऑरामध्ये किंवा आपल्या घरात ठेवलात तर त्याचे व्हायब्रेशनमुळे ऑटोमॅटिकली गोष्टी व्यवस्थित होतात. दुसरी गोष्ट, एक एमेथिस्ट हा पर्पल कलरचा अतिशय सुंदर असा क्रिस्टल असतो, तो तुम्ही रॉ फॉर्म मध्ये पाहिला तुम्हाला फार आवडेल. तो आपल्याला हेल्थ आणि आपल्या माइंडला कंट्रोल करतो. म्हणजे आपण म्हणतो ना, हे 7 प्रकारचे क्रिस्टल्स असतात, ते आपल्या घरात जर आपण ठेवले तर ट्री असतात, काही रॉ फॉर्म मध्ये असतात, काही ब्रेसलेट मध्ये असतात, काही टंबल्स मध्ये असतात. तर त्याचा प्रत्येकाचा उपयोग वेगळा आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे क्लिअर क्वार्ट्ज जो हा व्हाईट कलरचा क्रिस्टल असतो, तो आपले जे काही विचार आहेत ते क्लिअर, आपल्याला त्याचे इंट्युशन्स आणि आपल्याला काय करायचं, डिसिजन्स मेकिंग पॉवर जी म्हणतो आपण, ती आपली कधी कधी कन्फ्युज होतं. बरोबर, तो आपल्याला कन्फ्युज होऊन देत नाही.
आपल्याला ज्या गोष्टी करायच्यात ना, तो आपण कॉन्फिडन्सली त्या गोष्टींमध्ये पुढे जात असतो. पायराईट हा एक महत्वाचा क्रिस्टल आहे, जो आपला लक्ष्मी, पैसा अट्रॅक्ट करण्यासाठी तो फुल्स गोल्ड म्हणून ओळखला जातो. पण तो एक जरी छोटासा स्टोन असतो, तो आता माझ्या पर्समध्ये असेल, मी दाखवीन तो. तो छोटासा स्टोन असतो, पण तो इतका अट्रॅक्टिव्ह असतो ना, म्हणजे लक्ष्मी, पैसा हा फास्ट अट्रॅक्ट करतो तो. हे सगळे कुठे मिळतात, म्हणजे तुमच्याकडे मिळाले? ऑथेंटिक क्रिस्टल्स आता मार्केटमध्ये फेक पण खूप आले, म्हणूनच, आणि काहीच कळत नाही प्लास्टिक आहे की क्रिस्टल आहे, त्याला आपल्याला काहीच डिफरन्स कळत नाही. सो एक आता माझ्याकडून किंवा असं ज्याला माहिती आहे त्या क्रिस्टल बद्दल, त्याच्याकडून तुम्ही घेतलात तर तो तुम्हाला नक्की फायदा करेल. आणि ते टायगर्स आय म्हणून पण, टायगर्स आय तर फार महत्वाचा क्रिस्टल आहे. आता माझ्या टंबल फॉर्म मध्ये आहे, मी दाखवीन तो. तो सुद्धा कॉन्फिडन्स लेवल आपली खूप बूस्ट करतो प्रत्येक क्षेत्रामध्ये. आपल्याला ज्या गोष्टी हव्यात, आता समजा कधी कधी आपल्याला कॉन्फिडन्स नसतो, आपण करतो पण ते बोलतो पण करू शकत नाही पुढे, कारण आपल्याला तेवढा कॉन्फिडन्स येत नाही. पण तो जर क्रिस्टल आपण जवळ ठेवलात, ब्रेसलेट फॉर्म मध्ये असू दे, पेंडंट मध्ये असू दे, आता हा जो मी वेअर केलाय हा जेड आहे, हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे हेल्थ, करिअर, मनी अँड रिलेशनशिप ऑल ओव्हर मध्ये. त्याच्यामुळे हे असे बरेच टाईपचे क्रिस्टल आहेत की जे आपण आपल्या जवळ ठेवून आपण त्या गोष्टी अट्रॅक्ट करू शकतो आणि आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आपण मिळवू शकतो. बरोबर. आणि आता माझ्याकडे आहे रुद्राक्षाचा एक छोटा आहे, पण तो तिकडून कुठून आणलाय माझ्या बहिणीने. पण तो रुद्राक्षाबद्दल पण मला विचारायचं होतं, कारण बऱ्याच वेळेला रुद्राक्ष क्रिस्टल असं एकत्र पण वापरतात लोक. खूप सुंदर. रुद्राक्ष हे महादेव ह्यांच्या अश्रूंमुळे तयार झालेले रुद्र, त्याला रुद्र म्हणतात, आणि ते रुद्राक्ष. तर ते रुद्राक्ष 1 मुखीपासून ते 16 मुखीपर्यंत, 16 मुखीपासून ते 21 मुखीपर्यंत असे रुद्राक्ष येतात. प्रत्येक गोष्टीसाठी रुद्राक्ष हा तेवढाच महत्वाचा आहे. 1 मुखी रुद्राक्ष आहे, तो असा काजूच्या आकाराचा आहे. तो गोल कधी मिळणार नाही तुम्हाला. जर गोल तुम्हाला मिळाला, रेअर मिळतो, तो जर मिळाला तर तो समजायचा फेक आहे. काजूच्या आकाराचा असतो, 1 मुखी, 1 दाणी रुद्राक्ष म्हणतात त्याला. तो रुद्राक्ष तुम्ही तुमच्या जवळ ठेवलात तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींचे, तुमचे जे काही बिझनेसमध्ये, रिलेशनमध्ये, पैशांमध्ये काही अडचणी आहेत, तो तुम्हाला फर्म करतो, स्टेबल करतो, तो गोष्टींपासून दूर नेतो. 2 मुखी रुद्राक्ष, तो आपल्या नात्यांमध्ये जे काही दुरावा आहे किंवा प्रेग्नन्सीमध्ये किंवा कन्सिव्हिंगमध्ये प्रॉब्लेम्स येतात आजकाल लेडीजला, मुलींना, तर तो 2 मुखी रुद्राक्ष धारण केल्याने तुमचे नातेही सुधारणार आहे, आई मुलाचे किंवा घरात एकमेकांबद्दलचे, भावाभावांचे, बहिणी बहिणींचे. तर 2 मुखी रुद्राक्ष त्याच्यासाठी काम करतो. असेच 3, 4, 5 मुखी रुद्राक्ष हा एक युनिव्हर्सल रुद्राक्ष आहे, तो आपण कोणीही जवळ ठेवू शकतो. त्याच्यामुळे असे बरेचसे रुद्राक्ष आहेत की ते आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला त्याचा उपयोग करता येऊ शकतो. खूपच छान. फक्त ते रुद्राक्ष तेही ओरिजिनल आणि ऑथेंटिक लागतील, कारण मी असं ऐकलं की सर्टिफिकेट पण मिळतात. सर्टिफिकेट तर मिळतात, पण तेही सर्टिफिकेट आजकाल खरी आहेत की 100 रुपयाला पण सर्टिफिकेट विकत घेतात आणि ते देतात. पण रुद्राक्ष ओळखता आला पाहिजे. पाण्यात टाकला ना की त्याचा कलर जर निघाला ना ब्राऊन, मोस्टली रुद्राक्षना फेड असतात, ब्राऊन डार्क नसतात, चॉकलेटी असे डार्क नसतात, फेड कलरचे असतात, ते ओरिजिनल रुद्राक्ष असतात. बरोबर. तर असं ओळखण्याची आपल्याकडे ट्रिक पाहिजे किंवा ओळखता आलं पाहिजे की आपण ऑथेंटिकच खरेदी करू शकतो. तुम्ही एक छोटा संदेश द्याल का आपल्या प्रेक्षकांना की काय करावं, म्हणजे पॉझिटिव्ह राहावं, हा तर एक मुख्य संदेश मिळालाच आहे, पण अजून एक तुम्ही संदेश दिलात तर. ॲज अ रेकी हिलर, रेकी ही अशी एनर्जी आहे ती आपण ब्रह्मांडातून खेचून आणू शकतो. जर आपण ठरवलं ना, आज सकाळी उठलोय, सकाळी उठल्या उठल्या आपल्याला काय करायचंय, आपल्या दोन्ही हातांकडे पाहायचंय आणि तो एक छोटासा मंत्र आहे, तो बोलायचा आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते मनी नमो कर दर्शनम. हे पाहायचं आहे. आपल्या ज्या हातावरच्या भाग्याच्या रेषा आहेत त्या आहेत, आत्ता ज्या आहेत त्या आहेत, त्या सुद्धा आपण
त्याला एनर्जी देऊन पॉझिटिव्हली बोलून चेंज करू शकतो. बरोबर. रोज त्यांच्याकडे पाहायचंय आणि पाहताना बोलायचं की माझे सगळे अडथळे दूर झालेले आहेत, माझ्या लाईफमध्ये खूप सुंदर मला संधी येत आहेत, माझे नातेसंबंध खूप छान होत आहेत. अशी काही पॉझिटिव्ह गोष्टी आपण जे बोलणार आहोत, माझ्या भाग्याच्या रेषा आहेत त्या खूप सुंदर झालेल्या आहेत, माझ्या आरोग्याच्या काय असतील तक्रारी त्या सगळ्या दूर झालेल्या आहेत, हे पाहून सुद्धा आपण ह्या चेंज करू शकतो. एवढी ताकद युनिव्हर्समध्ये आहे, ब्रह्मांडमध्ये आहे. ती फक्त आपल्याला खेचून आणायची. आणि अफर्मेशन आपल्याला योग्य प्रकारे काय पाहिजे, आपल्याला लाईफमध्ये काय हवंय ते योग्य शब्दात मांडता आलं पाहिजे. बिकॉज आपण काय म्हणत असतो सकाळी उठल्यापासून, आजचा दिवसच चांगला नाहीये, आज काहीतरी प्रॉब्लेम्सच येतात, हेच होतंय तेच होतंय. हे नेगेटिव्ह एकदा बोलाल, दोनदा बोलाल, तिसऱ्यांदा बोलणार ना ते मॅनिफेस्ट होणार. म्हणजे तेच घडणार तुमच्या आयुष्यामध्ये. जर तुम्ही सकाळची सुरुवातच, आता आपण पृथ्वीवर धरतीवर पाय ठेवणार बरोबर, तिथे आपण पाया पडणार आहोत की तो मंत्र आहे तो बोलून आपण करणार, सूर्यदेवाचं दर्शन घेणार, रोज सूर्यदेवाला अर्घ्य जर दिलं आपण तर आपली सुरुवात पण छान होणार आहे, त्याचे आशीर्वादही मिळणार आहेत. आणि जेव्हा आपण म्हणणार आहे की आजचा दिवस माझा खूप सुंदर जाणार आहे, आज ब्रह्मांडाला मला खूप धन्यवाद आहे की आज हा आयुष्यात माझा दिवस जो उगवलाय, जो मी सूर्याचं दर्शन घेते, माझ्या कुटुंबाला मी पाहतीये, बरोबर, तर ते एक व्हायब्रेशन्स असतात जे आपल्याला पॉझिटिव्ह पाठवायचे आहेत, जेणेकरून ते आपल्याकडे येताना त्याच वेळेने येणार आहेत, पॉझिटिव्ह पद्धतीनेच येणार आहेत. सो तुम्ही बोलताना काय बोलणार आहात की सगळं खूप छान आहे, आयुष्यात माझ्या खूप सुंदर चालू आहे, किंवा मला पाहिजे त्या गोष्टी मी अचीव्ह करू शकते, हे परमात्मा सोबत आहे, माझ्या 24 तास माझ्या बरोबर आहे, मी खूप हेल्दी आहे, मी खूप हॅप्पी आहे, हे तुम्ही बोला ना. तुम्हाला जे युनिव्हर्सला तुम्ही बोलणार आहे, युनिव्हर्स काय म्हणणार आहे, ब्रह्मांड म्हणणार आहे की ही गोष्ट त्याला पाहिजे. बरोबर. त्याला काय माहितीये तुम्हाला हे तुमच्यासाठी चांगलं आहे की वाईट आहे. आता आपण म्हणणार माझा सारखा गुडघाच दुखतोय, माझं डोकंच दुखतंय, हे तुम्ही 10 वेळा बोललात, 3 वेळा बोललात ना, ते तथास्तु म्हणतो ना आपला वास्तू, तसंच आहे. हे शॉर्ट मध्ये सांगायचं तर म्हटलं तर हे आपल्या पॉझिटिव्हिटीवर आहे. आपला ऑरा जेवढा आपण क्लीन अँड नीट ठेवणार आहोत, जेवढा आपण पॉझिटिव्हली बोलणार आहोत, त्याच्यावरच सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या आपल्याला खेचून आणायच्या आहेत. जे काही अफर्मेशन द्यायचं आपल्याला ते क्लिअर आणि योग्य शब्दांमध्ये द्यायचंय. आता आज माझं महत्वाचं काम आहे, माझं असं असं काम आहे, मी बाहेर जाणार आहे, ब्रह्मांडाला सकाळीच सांगायचं की असं असं सुंदर काम माझं, मी त्याच्यासाठी जो प्रयत्न करते इतक्या दिवसापासून तो मला सक्सेस झालेला आहे आणि मला त्याच्यातून खूप छान मार्गदर्शन मिळालंय आणि हे काम माझं खूप इझिली झालेलं आहे. हे तुम्ही बोलताय ना, तो मेसेज युनिव्हर्सकडे जातोय आणि तेच गोष्ट आपल्याला पुन्हा मिळणार आहे. खूपच छान. आणि ज्या गोष्टी आपण बोलतो त्या बोलताना सुद्धा आपण इतरांना बोलताना किंवा स्वतःशी बोलताना पॉझिटिव्ह जेवढं राहणार आहे तेवढ्याच गोष्टी पॉझिटिव्हली होणार आहेत. ठीक, खूप छान संदेश आहे. तर अनिताताई तुम्ही इथं आलात आणि एवढी महत्त्वाची आम्हाला माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.